बारामतीमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमच्या सर्व आमदारांचे पंचप्राण, आमच्या आमदारांचं भवितव्य हे काळाने आमच्यातून या ठिकाणी हिरावून गेले. त्यामुळे अजूनही महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार यांची कुठलीही गोष्ट शेअर करण्याची, बोलण्याची अजिबात नाही. आम्ही तर अद्याप आम्हाला अशीच या ठिकाणी जाणीव होते की दादा कुठेतरी मीटिंगमध्ये बसले आहेत. लोकांचे प्रश्न सोडवत आहेत. मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये एक उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची भूमिका ते या ठिकाणी पार पाडत आहेत. पण आम्हाला कोणालाही अजून विश्वास बसत नाही की आज दादा आमच्यामध्ये नाहीत. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या कुटुंबियाशी राजकीयदृष्ट्या बोलणं, त्यांच्या कुटुंबियाशी शेअर करणं ही गोष्ट कदापिही या ठिकाणी होणे शक्य नाही. दादा गेले हे संपूर्ण देशाला नव्हे, परदेशातल्या जनतेला पण या ठिकाणी कळलेलं आहे. पण आमचा अजून त्यावर विश्वास बसत नाही. वस्तुस्थिती आणि सत्य हे समोर असल्यामुळे उद्याच्या घडीला काय होईल याची चिंता महाराष्ट्राच्या तमाम जनतेला या ठिकाणी लागलेली आहे. प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी हे सर्व फ्रीज झाले. त्या सगळ्यांना कळत नाही की काय चाललंय, काय पुढे घडेल आणि कसं घडेल, कसं घडावं. पण या गोष्टीवर आमचं सर्वांचं एकमत आहे. आमचा पक्षच अजितदादा होते. आम्ही सर्व जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याची भूमिका घेतली तर आणि फक्त अजितदादाकडे बघून घेतली. कुठल्याही प्रकारचं कोणतंही आश्वासन दादाने आम्ही त्यांच्याकडनं दादांवर असलेला प्रेम, विश्वास, दादाची कार्यपद्धती या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही सर्व आमदार आणि समग्रपणे दादाचे पाठराखण करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे. आज परिस्थिती बदललेली आहे. दादा नसल्यामुळे अनेकांच्या मनामध्ये शंका निर्माण होत आहे. परंतु दादांचा उत्तराधिकारी हा कुटुंबातलाच असेल, त्यावरती चर्चा होऊ शकत नाही. मी तर म्हणतो आमच्या आमदारांची आणि कोणाची बैठक बोलावण्याची सुद्धा गरज नाही. आम्ही सर्वजण एकमुखाने सुनित्रा पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत. त्यामध्ये बदल होणार नाही. त्यांच्याशी आम्ही बोलू शकत नाही. परिस्थिती बोलण्याची नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना काही बोलणं हे उचित होणार नाही. परंतु जेव्हा केव्हा बैठक होईल तेव्हा बैठकीमध्ये एकमुखाने एकच मागणी होणार आहे, ते म्हणजे अजितदादा पवारांच्या कुटुंबातली व्यक्ती म्हणजे सुनेत्रा वहिनी यांनीच आमचं नेतृत्व करावं, यांनी गटनेत्याची जबाबदारी सांभाळावी, यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळावं आणि अजितदादाच्या हातामध्ये ज्या सत्ता होत्या त्या सर्व सत्ता सुनेत्रा वहिनीकडे सुपूर्द कराव्या, अशा प्रकारची विनंती आम्ही मुख्य करणार आहोत.
नाशिक जिल्ह्याव्यतिरिक्त आणखी काही राष्ट्रवादीच्या आमदारांशी बोलणं झालं? नाही, मी सर्व आमदारांशी बोललो आहे, दिलीप काकांशी बोललो आहे, नितीन तर इथं माझ्याजवळ बसलेला आहे, सरोजभाई माझ्याजवळ बसलेले आहे, त्याच्यानंतर खोसकर बसलेले आहेत, जिरवाळांनी पण त्यांची भूमिका मांडलेली आहे. मी आशुतोष काळेंशी पण बोललो, त्यानंतर डॉक्टर किरण लहामटेंशी बोललो, संग्राम जगतापांशी बोललो, राजेश विटेकरांशी बोललो, काशीनाथ दाते सरांशी बोललो. काल परवा काही मंत्री महोदय मला या ठिकाणी दत्तामामा भरणे आणि त्यांच्याशी बोललो. काल मला अंतिमतेच्या काळामध्ये जी लोक भेटली का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि आमदार, त्या सर्व लोकांचं एकमुखी म्हणणं आहे की आपल्याला वहिनीच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहावं लागेल. आमचा पक्षच मुळात अजितदादा पवार आहे, त्यामुळे आम्हाला तो दुसरा विचार आमच्या मनाला शिवूच शकत नाही. त्यामुळे आमच्यामध्ये मतभेद होण्याचं काहीच कारण नाही आहे. एक मताने एकमुखी एका मिनिटामध्ये आपला ठराव पास होईल आणि तो ठराव जेव्हा मिटिंग बोलवतील, मिटिंग बोलवण्याची पत्र किंवा त्या ठिकाणी फोन दूरध्वनी संदेश अद्याप आम्हाला प्राप्त झालेला नाही कोणाला. जेव्हा प्राप्त होतील तेव्हा आम्ही एकमुखी एका मता आणि सुनेत्राबाई अधिकार देणार आहोत. त्यांनी आमचं नेतृत्व करावं, त्यांनी पक्षाचं नेतृत्व करावं आणि त्यांनीच महाराष्ट्रातल्या जे काही उपमुख्यमंत्री यांची खाती दादांकडे होती ती सगळी खाती त्यांनी सांभाळावी, अशा प्रकारची विनंती वजा ठराव आम्ही या ठिकाणी करणार आहोत. जे 2 ठराव करायचे ते निवडणूक आयोगाला एक ठराव द्यायचा आहे पार्टीसाठी आणि एक दुसरा ठराव आम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदयांना द्यायचा आहे. तर त्या संदर्भात आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून निर्णय घेऊ. दुर्दैवानं काय झालं आहे की दादांनी ज्या वेळी चर्चा केली त्यावेळी माननीय मुख्यमंत्री आणि दादाच बरोबर होते, आमच्यापैकी कोणी. त्यामुळे त्यांची चर्चा काय झाली आहे माननीय मुख्यमंत्री आणि त्यांनाच माहिती असेल. त्याचप्रमाणे वरती माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि अमितभाई शहा यांच्याबरोबर जी काही चर्चा, त्या चर्चेच्या वेळेससुद्धा आमच्यापैकी कोणी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतं. त्यामुळे ती चर्चा बहुतेक या ठिकाणी सुनेत्राबाईंना माहिती असावी आणि सुनेत्राबाईंनी त्यातून मार्ग काढतील ही आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आमची जबाबदारी फक्त एकच आहे की आम्हाला गटनेता म्हणून किंवा पक्षाचे अध्यक्ष म्हणून सुनेत्राबाईंना अधिक प्रदान करणं आणि त्यासाठी आमच्या कुंडाचंही नाव त्यामध्ये दुसरं कोणी या ठिकाणी पुढाकार घेणार नाही. एकमुखाने ठराव या ठिकाणी पास होईल. नाही, मी कोणाशीही चर्चा केली नाही. काही आमदारांशी फॉर्मल चर्चा केली, नेत्यांशी मी चर्चा केलेली नाही नेतृत्वाच्या संदर्भात. परंतु नेतृत्वाच्या बाबतीमध्ये आमच्यामध्ये दुमत असू शकत नाही. आमच्या नेत्यांमध्ये नाही, आमच्या आमदारांमध्ये नाही आणि आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाही. आम्ही समर्थपणे पूर्णतः त्या कुटुंबाच्या पाठीशी उभे आहोत. नाही, तो कौटुंबिक प्रश्न आहे. तो कौटुंबिक प्रश्न ते नंतर हाताळतील त्या दृष्टिकोनातून. ते जे सांगतील त्या दृष्टिकोनातून पुढे तसा निर्णय होईल. पण तोपर्यंत तो निर्णय जो आमच्या हातात निर्णय आहे तो निर्णय आम्ही उद्या किंवा परवा जेव्हा मिटिंग बोलेल त्यावेळेस आम्ही एकमताने करू आणि सुनेत्राबाईंची त्या मिटिंगमध्ये येण्याची आवश्यकता नाही. आम्ही त्यांच्या नावाने ठराव पास करून पाठवू. तुम्हाला काही शंका वाटते का की कोणी दुसरं नाव पुढे करणार आहे? म्हणजे आपण नाही, अजिबात नाही. शंका वाटण्याचं काही कारणच नाही, कारण आमचे सगळे आमदार दादांकडे पाहून आलेले आहेत. त्यामुळे आमच्याकडे दुसरं कोणी नाहीच आहेत ना. आमचा पक्षच दादा आहेत, त्यामुळे आमच्याकडं मतभेद असण्याचं काही कारणच नाही आहे. आतापर्यंत दादांनी जे निर्णय घेतले, आतापर्यंत दादांनी जे नेतृत्व केलं, आतापर्यंत दादांनी जो पक्ष वाढवला, आतापर्यंत दादांनी जे काही कामं केली आहेत ती दादांकडे पाहून सर्वांनी केली आहेत आणि दादांकडे पाहून आम्हीसुद्धा या पक्षामध्ये जे आलो ते दादांकडे पाहूनच आलेलो आहे. त्यामुळे दादांचे निर्णय दुसरा होऊ शकत नाही आणि कोणी करण्याचा प्रयत्नही करणार नाही. मुंबईमध्ये तुमचे नेते मुख्यमंत्री भेटतात, ते तिकडे ते भेटले असतील काही कामानिमित्ताने व्यक्त करत आहात, तिथून पण अशा स्वरूपाचा सुमतच असतात. नाही, लोकांच्या मनामध्ये शंका राहू नये की उद्याच्या घडीला कोण उत्तराधिकारी पवार फॅमिलीतलाच आणि सुनेत्रा वहिनीच हा निर्णय पक्का आहे, यात बदल नाही. कोणी प्रयत्न याच्यावर चर्चा होऊ शकत नाही. उत्तराधिकारी व्हायचा कोणी प्रयत्न माहीत नाही मला, तशा प्रकारचं आम्हाला कुणी काही सांगितलं नाही. या संदर्भात आपण वरिष्ठ नेत्यांची किंवा आणखी पक्षातल्या काही वरिष्ठ नेत्यांची चर्चा केली आहे का की आपला एकमुखी पाठिंबा आहे? ते माझा नाही आहे, सर्व पक्षांतर्गत आमदारांचा पाठिंबा एकत्रितपणे आमचा सर्वांचा निर्णय हा माझ्या एकट्याचा निर्णय नाही आहे.
हे बाकीचे आमदार शेजारी बसले त्यांना पण विचारा. अजून मी ज्यांचे नावं सांगितले त्यांना तुम्ही फोन करून विचारा. तुम्ही 41 आमदारांना फोन करून विचारा. एकही आमदार या संदर्भात केवळ द्विधा मनस्थितीमध्ये आहे. अजून लोक दुःखातून बाहेर आलेले नाही. अजून अशी अवस्था आहे की त्या फॅमिलीबरोबर आम्ही बोलू शकत नाही. आणि अशा दुःखाच्या परिस्थितीमध्ये काय करावं लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. आणि तो संभ्रम दूर होण्यासाठी पुढचं नेतृत्व कोण असावं हे घेण्यासाठी तुम्हाला प्रेस म्हणून या ठिकाणी फक्त सूचना करतोय की आमच्या वतीने निर्णय झाला आहे की आम्ही दादांच्या कुटुंबामध्ये वहिनींकडेच हे सगळे सूत्र देणार आहोत. विकास लवांडे जे तुमच्या पक्षाचे आहेत त्यांनी असं म्हटलं की प्रत्येकप्रमाणे आजच्या दिवशी राग सावरण्याचा कार्यक्रम होता, मात्र एक नेते मंत्री त्या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. ते मात्र सत्ता आणि या सगळ्या मंत्रिपदाच्या गडबडीत आहे. एक प्रकारे नाही, असं काही समजण्याचं कारण नाही. प्रत्येकजण प्रत्येकाच्या याच्यामध्ये वेगळ्या कालपर्यंत सगळे अंत्यविधीला तिथं होते. मी पण तिथे होतो. काल संध्याकाळी आलो. आम्ही परत राखीला जाऊ शकलो नाही. परंतु मीटिंग आमची झाली नाही. मीटिंगवरती मी सांगितलं की त्यांच्या कुटुंबाशी कोणाशी आम्ही बोलू शकत नाही, कारण ते कुटुंब इतकं दुःखावस्थेमध्ये आमचेच दुःख अजून आम्हाला पाचवत अजून आम्हीच त्याच्यातून बाहेर आलो नाही. तेव्हा त्यांच्या घरच्यांची काय अवस्था असेल तुम्ही इमॅजिन करा. त्यांच्या घरच्यांची अवस्था इतकी वाईट आहे की त्यांच्याकडे बघावंच सुद्धा नाही आम्हाला. आणि आम्हाला इतकं शॉकिंग न्यूज आहे की आमच्या दृष्टिकोनातून असं आम्ही कधी आयुष्यात असा दादा आजारी पडतील असं सुद्धा कधी विचार नाही केलेला. आणि एकदम दादा आम्हाला सोडून निघून गेले म्हणजे आम्ही एकदम पोरके झालो. पण जसं दादाने प्रेम दिलं त्या धर्तीवर सुमित्राबाईंनी आम्हाला प्रेम देतील. आता एक मुद्दा हा पण उपस्थित होतो, जर त्या उपमुख्यमंत्री झाल्या तर राज्यसभेचं एक पद देखील रिकाम होते, पण त्या जागी पण पवार कुटुंबातलंच कोणी जावं. आम्ही संपूर्ण अधिकार पवार कुटुंबाला देणार आहोत. जो निर्णय घेण्याचे अधिकार दादा नव्हते ते निर्णय घेण्याचे अधिकार सुनेत्राबाईंना राहतील. त्यांना जो निर्णय योग्य वाटेल ते घेतील. वहिनींनी निर्णय घ्यायचा आहे. आम्ही पाठीशी उभं राहणार खंबीरपणे. नाशिकमधून 7 आमदार राष्ट्रवादीचे आहेत. मोठा वर्ग आहे मानणारा. पहाटेच्या शपथविधीला देखील तुम्ही सर्व उपस्थित आहे. हा एकंदरीत भावना तुमच्यासाठी तर मोठा आम्ही सर्वच्या सर्व दादांच्या बरोबर आहोत. आम्ही अडचणीमध्ये तर होतो, पण दादाच्या संपूर्ण आयुष्यामध्ये आणि पुढे सुद्धा भविष्यामध्ये आम्ही कायम त्यांच्या कुटुंबाबरोबर आहोत. त्यामुळे आमच्यामध्ये मतभेद नाहीत. आम्ही सर्वजण एकत्र आहोत. दिलीप काकांशी बोललो, पण त्यांच्याकडे श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुरू आहे, त्यामुळे ते इथं उपस्थित राहू शकले नाही. जिरवळ साहेबांचं बोललो ते आता गावाकडे गेले ते, त्यांचा पण माझा कॉन्टॅक्ट झालेला आहे. मी आता खोसकर साहेबांचा फोन लावला. आम्ही सगळे इथं आलेलो आहोत. मी शेजारी आशुतोष काळेंशी बोललो. आता आशुतोष काळे पुण्याला गेलेले आहेत. सकाळी संग्राम जगतापचा माझा फोन झाला, ते नगरला आहेत. किंवा ज्या ज्या आमदारांशी माझी चर्चा होती, मी काल 2-3 आमदारांशी बोललो, तर त्या आमदारांशी चर्चा केल्यानंतर सर्वांचं एकच मत आहे की सुनेत्रा वहिनींनी उत्तराधिकारी म्हणून या ठिकाणी पुढे यावं. परंतु सुनेत्रा वहिनी पुढे येण्याची आवश्यकता नाही. निर्णय आमचा आहे. आम्ही निर्णय घेतलेला आहे. सुनेत्रा वहिनीशिवाय दुसरा नेता आमच्या पक्षामध्ये असू शकत नाही. प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांना दिल्लीमध्ये काम करण्याचा सुनेत्रा वहिनी आमच्या पक्षाच्या नेत्या असतील. थँक्यू.